नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे आणि जनसामान्यांच्या सुखात आपलं सुख मानणारे कळंबोलीचे लोकप्रिय नगरसेवक रवींद्र भगत यांचा 45वा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि सेवा कार्याने संपन्न झाला. वाढदिवसाची सुरुवातच त्यांनी नेहमीप्रमाणे एक सामाजिक कर्तव्य म्हणून केली. सकाळपासूनच दिवसभर हा वाढदिवसाचा उपक्रम समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकी जोपासत घालवला गेला. सुरुवातीला त्यांनी गोशाळेत जाऊन गोमातेची मनोभावे सेवा केली. त्यांना चारा आणि खाद्य भरवून गोमातेचे आशीर्वाद घेतले. हाच आशीर्वादाचा पदर घेऊन त्यांनी पुढे कळंबोली गावात भव्य वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश दिला. रवींद्रजींचा हा सेवायज्ञ इथेच थांबला नाही. त्यांनी कळंबोलीतील MGM हॉस्पिटलच्या महिला प्रसूती विभागाच्या वॉर्डमध्ये जाऊन तेथील मातांची भेट घेतली आणि त्यांना फळ वाटप केले. त्यानंतर कळंबोलीतीलच ज्योती केअर हॉस्पिटल येथेही जाऊन त्यांनी रुग्णांना फळे वाटली आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. इतकंच नाही तर तळोजा येथील आनंदगिरी महाराज आश्रमाला भेट देऊन तेथील वृद्ध मातापित्यांसोबत वेळ घालवला. त्यांना अन्नदान केले आणि आपला वाढदिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लावला. या सर्व सेवाभावी उपक्रमात नगरसेविका सरस्वतीताई अठरा, प्रल्हाद चौधरी, कमलाकर जळे, प्रवीण भगत, त्यांचे परम मित्र विकी शेठ आणि अनेक मान्यवर मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यानंतर पनवेलचे लोकप्रिय लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे रवींद्रजींनी शुभाशीर्वाद घेतले. तेव्हा लोकनेत्यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. आमचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे रवींद्र भगत यांचा आज वाढदिवस आहे. असे धडाडीचे असे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. कणविलीमधून त्यांनी सरपंच म्हणून पण काम केलंय आणि त्याच्याबरोबर 2 वेळा महापालिकेमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून सुद्धा आलेले आहेत. वृक्ष लागवड कणगोलीकरता विविध प्रकारची कामं ही त्यांनी केल्या काळात लोकांमध्ये आहेत. 1 वर्ष 6 वर्ष आपली भाजपत आल्यामध्ये सुद्धा भाजपावर विलीन होऊन प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय जोमानं काम करतायत. आता त्यांच्या भावी काळाकरता मनापासून माझ्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या नगरसेवक आणि समाजसेवक त्याच्या होणाऱ्या कामाचं मी त्यांचं अभिनंदन करतो. तर लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः कळंबोलीतील जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन रवींद्र भगत यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले आणि त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला महापौर नितीन पाटील, भारतीय जनता पार्टीचे नेते प्रीतम म्हात्रे, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, गणेश कडू, बबनराव बारगजे, कृष्णा कदम यांच्यासह कळंबोलीतील अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून रवींद्रजींवर शुभेच्छांचा वर्षाव केला. अशा या लोकमान्य जनसेवकाला नगरसेवक रवींद्र भगत यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. मी रवींद्र भगत यांच्या 25 आहे ना, किती आहे 45व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना मी रवींद्र भगत यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी आणखीन 55 वाढदिवस असेच जल्लोषात साजरे करावेत अशा माझ्या आणि आम्हा सर्वांच्याच त्यांना शुभेच्छा आहेत. खरं तर राजकारणात समाजकारणात वावरणारी व्यक्ती ही जसं जसं लोकांचा प्रतिसाद मिळत जाते तसा लोकांशी संपर्क तुटतो. पण अनेक वेळा पाहिलेलं आहे की ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला, त्या लोकांच्यामध्ये राहून त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सहकारी रवी भगत हे सातत्यानं दक्ष असलेले पाहायला मिळालेले आहेत. वेगवेगळ्या संकटाच्या कालावधीमध्ये जसं त्यांनी कोविडच्या आणि अन्य संकटाच्या कालावधीत लोकांना मदत केली, तसंच वेगवेगळ्या सुविधा सर्वसामान्य लोकांना मिळाव्या यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला आहे. गरज पडेल त्यावेळेला आंदोलनं उभी केली. सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादित करत आजवरची त्यांची वाटचाल ही यशस्वी ठरलेली आहे. याही पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून समाजाची सेवा ही सातत्यानं घडत राहो आणि कळंबोली परिसराचा उत्कर्ष हा अशाच पद्धतीनं घडत राहो. आज या ठिकाणी महापौर सन्माननीय नितीनभाई पाटील आहेत. या कळंबोलीतल्या जनतेनं रवी भगत यांच्यावर आणि त्यांच्या बरोबरीनं कळंबोलीतल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांवरती
जो विश्वास दाखवला त्या विश्वासामुळं त्या रवी भगत आणि त्याचबरोबर कळंबोलीतले आमचे अमर पाटील जी असतील, बबन मुकादम जी असतील किंवा सगळेच सरस्वतीताई कातेरा आणि सगळ्याच नगरसेवक सहकाऱ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे सातत्यानं सोडवत राहणं ही भारतीय जनता पार्टीची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्यामुळं या दिशेनं आम्ही काम करत राहणार आहोत. रवी भगत यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून ज्या ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत आणि त्या पूर्ण करण्याची ताकद परमेश्वरानं त्यांना देव, अशाच आम्हा सर्वांच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद सर.